Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to introduce the new topic of current electricity, that is the galvanometer. After studying potentiometer, its principle and uses, we have to consider the new topic, that is the galvanometer, conversion of galvanometer into ammeter and conversion of galvanometer into the voltmeter. That is very important topic related to our board exam. So let us consider what do you mean by galvanometer. Initially, we just define what do you mean by galvanometer. Simply, galvanometer is a device which is used just to check the presence of weak electric current which is flowing through the circuit. एखाद्या सर्किट मधून वीक करंट हा फ्लो होतो आहे किंवा नाही याला चेक करण्यासाठी जे डिव्हाइस आपण सर्किट मध्ये वापरतो त्याला आपण गॅल्व्हनोमीटर म्हणतो. म्हणून मग सिंपली गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस which is used to check the presence of weak electric current which is flowing through the circuit. म्हणून मी पहिला पॉइंट लिहिलाय, the device which is used to detect the flow of electric current in a circuit that is called as the galvanometer. मग या गॅल्व्हनोमीटर मध्ये काय काय असतं, त्याचं कन्स्ट्रक्शन काय, त्याचं प्रिन्सिपल काय, तर ते पॉइंट आपल्याला इथे दिले आहे. आपण इलेक्ट्रिक करंट कशाच्या सहाय्याने तिथे मेजर करतो या संबंधीची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला छोट्या पॉइंट मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिली आहे. तर या गॅल्व्हनोमीटरला एक कॉईल असतं की जी कॉईल फ्रीली सस्पेंड केली असते बिटवीन द टू पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट. म्हणून मी सेकंड पॉइंट लिहिलेला आहे. इट हॅज अ कॉईल suspended between two concave pole pieces. जे स्ट्रॉंग पोल पीसेस असतात त्याचा जो शेप आहे तो कॉन्केव शेप असतो, म्हणून इथे लिहिलेला आहे इट हॅज अ कॉईल सस्पेंडेड बिटवीन टू कॉन्केव पोल पीसेस ऑफ अ स्ट्रॉंग लॅमिनेटेड हॉर्सशू मॅग्नेट. दिस इज द टाइप ऑफ मॅग्नेट. हॉर्सशू मॅग्नेटच्या दोन कॉन्केव सरफेस असणाऱ्या पोल पीसेसच्या मधात या कॉइलला फ्रीली सस्पेंड केलं असतं. त्यानंतर जेव्हा या कॉइल मधून आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा ही कॉइल आपल्या ओरिजिनल पोझिशन मधून काही अँगलने आपली पोझिशन चेंज करतं, त्याला आपण डिफ्लेक्शन म्हणतो. म्हणून इथे लिहिलं आहे व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू द कॉइल दॅट कॉइल गेट डिफ्लेक्टेड. द डिफ्लेक्शन produced in a coil is directly proportional to the current passing through the coil. कारण जेव्हा त्या कॉइल मधून करंट पास होतो तेव्हाच त्या कॉइलच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये बदल होतो, म्हणजेच ती कॉइल काही अँगल मधून रोटेट होते. कॉइल काही अँगल मधून रोटेट होणे म्हणजेच डिफ्लेक्शन प्रोड्यूस होणे, आणि हे डिफ्लेक्शन त्या कॉइल मधून जाणाऱ्या करंटशी कसं असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. बघूया आपण त्याचं. त्यानंतर फोर्थ पॉइंट आपल्याला दिलेला आहे. मग हे जे डिफ्लेक्शन असतं दॅट डिफ्लेक्शन ऑफ अ कॉइल कॅन बी रीड. कशाच्या सहाय्याने आपण त्याला मोजतो, विथ द हेल्प ऑफ पर्टिक्युलर पॉइंटर अटॅच टू दॅट कॉइल. देन पोझिशन ऑफ दॅट पॉइंटर ऑन अ स्केल गिव्स अस द करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. जितका जास्त करंट पास होईल तेवढा जास्त डिफ्लेक्शन प्रोड्यूस होईल, जितका कमी करंट पास होईल तेवढा कमी करंट त्याच्यामधून जेवढा कमी करंट तेवढा कमी डिफ्लेक्शन, जेवढा जास्त करंट तेवढा जास्त डिफ्लेक्शन त्यामध्ये प्रोड्यूस होईल. इट मीन्स विथ द हेल्प ऑफ डिफ्लेक्शन, विथ द हेल्प ऑफ चेंजिंग पोझिशन ऑफ अ कॉइल we have the idea about the current flow through the circuit. So that galvanometer can be used to measure the electric current. It means can be used as a ammeter, and to measure the potential difference, that is can be used as a voltmeter. But that galvanometer needs some modification. We cannot be directly use galvanometer as a ammeter or voltmeter. So which are that modification? We have to consider later on. We have to consider certain modification in galvanometer to convert galvanometer into ammeter and galvanometer into the voltmeter.
Galvanometer has a coil which has the moderate resistance. Galvanometer ची जी कॉईल असतं त्याला एक प्रकारे रेजिस्टन्स असतं आणि या कॉईलची करंट कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ती स्मॉल असतं. मग या दोन कारणाने आपल्याला गॅल्व्हनोमीटर मध्ये काय करावं लागतं, मॉडिफिकेशन. बघा जुन्या याच्यामध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये आधीच्या आपल्याला या टाइपची डायग्राम दिली होती मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरची. आता त्याचा साइड व्ह्यू त्यांनी याच्यामध्ये दिलेला इंटरनल स्ट्रक्चर दिलाय. तर ही आहे कॉईल, रेक्टँग्युलर कॉईल असतं ABCD. ही रेक्टँग्युलर कॉईल फ्रीली सस्पेंड केलं असतं बिटवीन टू पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट N and S, that is the two strong horseshoe concave shape pole pieces of the magnet. आणि त्याच्या मधात ही कॉईल फ्रीली सस्पेंड केली असते with the help of thin suspension fiber which is a phosphor bronze. phosphor bronze हे पर्टिक्युलर मटेरियल alloy याच्या साहाय्याने हे तीन जे आपल्याला फायबर घेतलेला असतो की ज्या साहाय्याने आपण त्या कॉईलला फ्रीली सस्पेंड करतो बिटवीन द टू पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट. म्हणून या गॅल्व्हनोमीटरचं जे कन्स्ट्रक्शन होतं आधी, आता आपल्याला नुसते इतकेच पॉइंट कन्सिडर करायचे आहे, हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी. ही जी मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे ही रेक्टँग्युलर कॉईलने बनलेली असते ABCD. त्यानंतर ही रेक्टँग्युलर कॉईल दोन पोल पीसेसच्या मधात फ्रीली सस्पेंड केली असते. सो दिस रेक्टँग्युलर कॉईल इज फ्रीली सस्पेंडेड बिटवीन द टू पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट with the help of thin suspension fiber made up of phosphor bronze. Now that suspension fiber has some small mirror on it just to find out through which angle that coil get deflect. So for the deflection there is a lamp and scale arrangement. त्यानंतर इथे रेडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करण्यासाठी इथे NS म्हणजे त्याचे दोन पोल नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेटिक फील्ड रेडियली अप्लाय करण्यासाठी तिथे दोन स्ट्रॉंग पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट असतात. त्यानंतर इथे फॉर एनी पोझिशन that magnetic flux, magnetic field line passing through that coil that must be same. त्यासाठी इथे आयर्न कोअर या फ्री स्पेस मध्ये काय केलेला असतो, तिथे इन्सर्ट केलेला असतो I for iron core in order to increase the magnetic field line passing through that coil, so that for any position of the coil the magnetic field that remain constant. असं हे आपल्याला त्याचं कन्स्ट्रक्शन मध्ये सांगता येईल. रेक्टँग्युलर कॉईल असते त्या गॅल्व्हनोमीटर मध्ये दोन पोल पीसेस असतात नॉर्थ आणि साऊथ हॉर्सशू मॅग्नेटचे हॅव्हिंग कॉन्केव पोल पीसेस. त्याच्या मधात एक आयर्न कोअर फिट केलेला असतो जस्ट टू इन्क्रीज द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आणि जो सस्पेन्शन फायबर असतो ज्याच्या साहाय्याने ती कॉईल फ्रीली सस्पेंड केली असते ती असते फॉस्फर ब्रॉन्झ. असे पॉइंट तुम्हाला जनरली गॅल्व्हनोमीटरशी रिलेटेड लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा बघा, गॅल्व्हनोमीटर इज सिम्पली अ डिव्हाइस which is used to measure the which is used to detect the presence of electric current in a circuit, and that electric current is smaller in strength. That's why we write here weak electric current, just to check, not the measure, just to check the presence of electric current in a circuit. That galvanometer has a coil which is freely suspended. त्या गॅल्व्हनोमीटर मध्ये एक कॉईल असतं जी मी ABCD ने दाखवली आहे. ही कॉईल त्या दोन पोल पीसेसच्या मधात फ्रीली सस्पेंड केली असते सो दॅट दॅट कॉईल कॅन रोटेट ॲज पर द करंट फ्लो थ्रू इट. म्हणून मग इथे लिहिलंय मी, इट हॅज अ कॉईल सस्पेंडेड बिटवीन द टू कॉन्केव पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट. याचा जो हा शेप आहे हा शेप कॉन्केव शेप आहे म्हणून तिथे म्हटलेलं आहे कॉन्केव पोल पीसेस ऑफ अ. आणि त्याचं जे टाइप आहे ते कोणता टाइप आहे मॅग्नेटचा, हॉर्सशू मॅग्नेट म्हणून इथे लिहिलाय हॉर्सशू मॅग्नेट. त्यानंतर ही कॉईल केव्हा डिफ्लेक्ट होते, जेव्हा त्या कॉईल मधून इलेक्ट्रिक करंट पास होतं म्हणून इथे लिहिलाय व्हेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू द कॉईल इट गेट डिफ्लेक्टेड. जेव्हा कॉईल मधून इलेक्ट्रिक करंट पास होईल तेव्हा ती कॉईल आपल्या पोझिशन मध्ये बदल करेल, काही अँगल मधून ती रोटेट होईल
त्याला डिफ्लेक्शन म्हणतात. आणि त्या कॉईल मध्ये जे डिफ्लेक्शन प्रोड्यूस होतं ते कशावर डिपेंड असतं, करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल. आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल. सो व्हेन इलेक्ट्रिक करंट passes through the coil, that coil get deflected and the deflection produced in a coil is directly proportional to the current flowing through the it. मग ती कॉईल ज्या अँगल मधून डिफ्लेक्ट होईल तर तिथे एक पॉइंटर दिलेला असतो आणि ती स्केल असते. मग हा पॉइंटर याच्या सहाय्याने आपण काय करतो तर त्याचं डिफ्लेक्शन जे आहे हे डिफ्लेक्शन आपण इथे मेजर करतो. म्हणून इथे द डिफ्लेक्शन ऑफ अ कॉईल कॅन बी रीड विथ द हेल्प ऑफ पॉइंटर. दिस इज द पॉइंटर. हे जे आहे हे पॉइंटर आहे, ज्या पॉइंटरच्या सहाय्याने आपण इथे स्केलशी रिलेटेड त्याचं डिफ्लेक्शन मेजर करतो. आणि त्याच डिफ्लेक्शनच्या सहाय्याने आपण त्यातून जाणारा करंट हा वीक आहे, स्ट्रॉंग आहे, किती प्रमाणात करंट आहे हे त्याच्या डिफ्लेक्शन वरून आपण डिटेक्ट करतो. मग गॅल्व्हॅनोमीटरला आपण इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी पण वापरू शकतो. गॅल्व्हॅनोमीटरला आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी पण वापरू शकतो. बट that galvanometer needs some modification. We cannot directly use galvanometer as a ammeter and galvanometer as a voltmeter. Why? Because it has a coil which has certain resistance and that coil has a small current carrying capacity. That's why we have to just modify that galvanometer to measure the electric current and use as a ammeter, and to measure the potential difference and use as a voltmeter. Now we have to consider that next part. So this is how you have to consider these things only about the galvanometer.